चला तर मग आज आपण एक नवीन रेसिपी ट्राय करूया. बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना. तर हो, आज आपण बनवणार आहोत पालक पुरी. ज्यांना कोणाला पालकाची भाजी अजिबातच आवडत नसेल त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम उत्तम आहे. तर चला तर मग आज आपण जास्त वेळ न करता लगेच पालकाची पुरी बनवायसाठी घेऊया. बघू शकता तुम्ही किती छान अशी पुरी बनवली जाते पालकाची. तुम्हाला माहीतही नसेल की पालकाच्या भाजीपासून आपण असं काहीतरी वेगळं बनवून खाऊ शकतो आणि इतकी हेल्दी आणि टेस्टी लागते. चला तर मग इथे मी स्वच्छ अशा 2 गड्या पालकाची भाजी निवडून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. आता मी याला छान प्रकारे स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. त्यानंतर आपण याला चाकूने कट करून घेतली आहे पालकाची भाजी. एका कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून गरम करून घेतले आहे भाजी शिजण्यासाठी. आता त्यामध्ये मी भाजी टाकत आहे. भाजी इथे आपण शिजवून त्यामध्ये ऍड करणार आहोत. बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 मिरची आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. तुम्ही जास्तही घेऊ शकता जर तुम्ही तिखट खात असेल तर. आता मी याची पेस्ट बनवून घेतली आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ यामध्ये मी टाकणार. त्यामध्ये मिरचीची पेस्ट, हळद, चवीनुसार मीठ, थोडेसे तीळ, थोडासा ओवा यामध्ये मी टाकणार आहे. तीळ आणि ओवा टाकल्यामुळे पुरी एकदम टेस्टी लागते. आता मी शिजलेली भाजी यामध्ये ऍड करत आहे. भाजी थंड होऊ द्यायची आणि मग हळूहळू हाताने यामध्ये मिक्स करून घ्यायची. बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. भाजी थंड झाल्यावरच यामध्ये मिक्स करून पिठाच्या मस्त छान गोळा करून घ्यायचा. अगदी घट्ट करायचा. त्यानंतर असे छोटे छोटे गोळे करून आपल्या पुऱ्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये लाटून घ्यायच्या. त्यानंतर मी एका कढाईमध्ये तेल ठेवलं होतं गरम करण्यासाठी. तेल छान असं गरम झालं होतं. आता मी यामध्ये पुरी टाकली आहे. बघू शकता तुम्ही. मस्त अशी आपली पुरी तळत आहे. एकदम छान प्रकारे आपल्या पुरीला कलर आलेला आहे. आणि नाश्त्यासाठी तर हा एकदम उत्तम पर्याय आहे. लहान मुलं पालकाची भाजी खात नाही. त्यामुळे त्यांना त्यामधले प्रोटीन, व्हिटॅमिन्स भेटत नाही. तर आपण अशा प्रकारे पालकाची पुरी करून त्यांना पालकाची भाजी खाऊ घालू शकतो. बघू शकता तुम्ही. एकदा नक्की ट्राय करा. खूप हेल्दी आणि सोपी रेसिपी आहे.